हा व्हिडिओ त्या लोकांसाठी खूप इम्पॉर्टंट आहे ज्यांनी प्रायव्हेट कंपन्यांकडून ऑनलाईन पद्धतीने पर्सनल लोन किंवा इतर लोन घेतले आहेत. आरबीआयने म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 135 एनबीएफसी कंपन्यांचे लायसन डायरेक्ट रद्द करून टाकले आहे. म्हणजेच आता या कंपन्या कार्यरत राहणार नाहीत. ह्या कंपन्या आता पूर्णपणे बंद झाल्या आहेत. आता तुम्हाला विचार पडला असेल की आरबीआयने एवढी मोठी कारवाई का केली आणि या लिस्टमध्ये तुम्ही घेतलेल्या एखाद्या कंपनीचं नाव आहे का? तर याचबद्दल आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहात. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपण बँक रिलेटेड असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती घेऊन येत असतो. तर चला तर पाहूया की काय रिझन होतं की आरबीआयने एवढा मोठा निर्णय घेतला. आरबीआय म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून या कंपन्या बंद करण्यामागे 3 प्रमुख कारणे आहेत. पहिलं म्हणजे आरबीआयच्या नियमाप्रमाणे या कंपन्यांकडे एक ठराविक भांडवल असणं गरजेचं आहे. तर या लिस्ट मधल्या बऱ्याचशा कंपन्यांकडे हे भांडवल नसल्यामुळे ह्या कंपन्या बंद करण्यात आल्या आहेत. दुसरं कारण म्हणजे अनेक कंपन्यांनी दिलेले ग्राहकांना कर्ज हे चुकीच्या पद्धतीने वसूल करण्यात येत होते. त्यामुळे ग्राहकांनी या कंपन्यांची कंप्लेंट आरबीआय कडे गेल्यामुळे या कंपन्यांचं आरबीआयने लायसन रद्द केलं आहे. 3. काही कंपन्या फक्त कागदोपत्रीच होत्या. प्रत्यक्षपणे त्यांचं कोणत्याही प्रकारचं कामकाज चालू नव्हतं. अशा कंपन्यांचं आरबीआयने व्हेरिफिकेशन करून त्या कंपन्यांचे लायसन रद्द करण्यात आले आहेत. तर आता बरेच जणांना असा प्रश्न पडला असेल की आरबीआयने तर ह्या 135 कंपन्या बंद केल्या आहेत, तर आता आपलं कर्ज माफ होणार की काय? तर मित्रांनो, या भ्रमात अजिबात राहू नका. 2 गोष्टी लक्षात ठेवा. पहिली म्हणजे आता या कंपन्या नवीन कर्ज कोणाला देऊ शकत नाहीत. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, तुम्ही जर या कंपन्यांकडून ऑनलाईन पद्धतीने कोणतेही लोन घेतले असेल तर तुम्हाला हे रीतसर पद्धतीने परत करावे लागेल. कारण की आरबीआयच्या नियमाप्रमाणे तुम्हाला या लोनची रिपेमेंट करणं गरजेचं आहे. याची वसुली ही चालूच राहणार आहे. तर थोडक्यात काय की आपल्याबरोबर कोणत्याही प्रकारची फसवणूक होऊ नये त्यासाठी आपण कोणतेही डिजिटल लोन जर घेत असेल किंवा कोणत्याही प्रायव्हेट फायनान्स कंपनीकडून जर लोन घेत असेल तर ती कंपनी आरबीआयला रजिस्टर आहे की नाही हे नक्की चेक करा. तुम्हाला जर या 135 कंपन्या कोणत्या आहेत हे जर पाहिजे असेल तर तुम्ही आरबीआयच्या वेबसाईटवरती जाऊन नक्कीच चेक करू शकता. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये नक्कीच देईन. तर ही महत्वाची माहिती तुमच्या मित्रांना आणि तुमच्या नातेवाईकांना नक्की शेअर करा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला फॉलो करायला, सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण या चॅनलवरती अशाच बँक रिलेटेड माहिती आपल्या चॅनलवरती अगदी सोप्या भाषेत घेऊन येत असतो. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.